जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी कृत मनाच्या श्लोकावर आपण यथाशक्ती चिंतन करतो। काल आपला 110वा श्लोक झाला। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर। कालचा श्लोक थोडासा पाहूत आणि आजच्या श्लोकाला सुरुवात करू। तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहम भाव याते जिणावे, अहंता गुणे वादनाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। तुटे वाद संवाद त्याते म्हणावे। संवाद कुणाला म्हणतात? ज्या ठिकाणी वाद संपतो त्या ठिकाणी संवादाला सुरुवात होते। आपल्या मनामध्ये असलेला अहंभाव म्हणजे मीपणा, याला विवेकाने जिंकावे। या अहंकारामुळेच नाना प्रकारचे वाद होतात। म्हणून ज्याने अहंकाराला जिंकलंय तिथे वाद होत नाहीत, तिथे संवाद होतात। हा कालचा भाग झाला। आजच्या भागाला पण सुरुवात। जय जय रघुवीर समर्थ। हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधो निपाहे, हिताकारणे बंड पाखांडवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। म्हणा, मी जे सगळं तुला वारंवार सांगतोय, खडबडून जागा करतोय, कशासाठी? हिताकारणे, तुझं हित व्हावं, तुझं कल्याण व्हावं या दृष्टीने मी तुला सांगतो। हिताकारणे बोलणे सत्य आहे, तुझं हित व्हावं यासाठी मला सांगणं महत्त्वाचं आहे, बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधोनी पाहे। तुझं हित व्हावं असं वाटत असेल तर सत्य बोलणं महत्त्वाचं आहे, खोटं बोलू नये। म्हणजे का खोटं बोलू नये? पहिल्यांदा काय खोटं बोललं हे सारखं लक्षात ठेवावं लागतं। मग टेन्शन येतं की नाही, BP वाढतो, शुगर वाढते। खरं बोलणाऱ्याला काय लक्षात ठेवावं लागतं? खरं बोलणारं काय लक्षात ठेवावं लागत? म्हणतो मी बोललो का? अहो त्या दिवशी मी बोलला, हा बोलला असेल। खोटं बोललं तर लक्षात ठेवायचं, खरं बोललेलं काय लक्षात ठेवायचं? खरं बोलणाऱ्याला टेन्शन नाही। म्हणून तुझं हित व्हावं असं वाटत असेल तर हिताकारणे बोलणे सत्य आहे, सत्य बोलायचं, हितकारणे। तुझं हित व्हावं असं वाटत असेल तर सत्य बोल। सत्य बोलण्याने काय होतं हे जर मला कळलं, टेन्शन येत नाही, अमुक नाही तमुक नाही, एकदा बोललेलं। सत्य बोलण्याने काय होतं? ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं, एवढा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला तुम्ही तर 16 वर्ष, म्हणजे समाधी घेतली तर 16 वर्षाची होती, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली। ते म्हणले, माझ्या गुरुची कृपा आणि माझी सत्यवाचेचे तप। माझी जीव असत्य कधी बोललीच नाही,
सत्य वाचायचे तप. खरं बोलशील ना तर काय होईल? सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर, तो परमेश्वर तुझ्या मागे उभा राहील. सत्य आणि खरं. काय म्हटलंय की सत्य आहे, सत्यं वद प्रियं वद. खरं बोलायचंय पण गोड शब्दामध्ये ते खरं सांगायचंय. म्हणजे समोरच्या माणसाला राग तर आला नाही पाहिजे, पण त्याला आपली चूक पण लक्षात आली पाहिजे. ते म्हणले या खरंच बोलायचं आहे, समोरच्याला राग येता उपयोगी नाही, कसं काय होणार? लेक आली माहेरला, ही सासू काय सोनेल थोडं बोलू शकते? नाही बोलू शकत. मग लेक आता ती विचार जमून आली होती, 9 वाजेपर्यंत झोपली. अगं तुला कळतं का नाही का 9पर्यंत झोपायचं का? हा, हे बोलते का सुनेल बोलायची ताकद आहे का? नाही, पण बोलायची ताकद आहे लेकीला. लेकीला बोलली सत्यं वद प्रियं वद. ज्याला बोलायचं त्याला लागलं, लेकी बोले सुने लागे. म्हणजे खरं तर बोलायचंय, पण त्या समोरच्या माणसाला राग न येता त्याला त्याची चूक कळली पाहिजे की अरे खरंच आपलं चुकलंय बरं का. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधो निपाहे. आपलं हित व्हावं असं तुला वाटत असेल तर सर्व म्हणजे हे जे ग्रंथ भांडार आहे, वेद आहेत, उपनिषदे आहेत, कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, सत्संग आहे, हे सगळं शोधून पहा. हिताकारणे सर्व शोधोनी पाहे. नुसतं हे पाहायचं नाही ग्रंथ भांडार. आत्ताच तुम्ही क्षेत्रज्ञ वाचलं. क्षेत्र म्हणजे हे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे हे जाणणारा, हे शरीर कसं आहे जाणणारा. अज्ञानी मनुष्य पण शरीर कसंही जाणतो. माझी तब्येत चांगली आहे, मी सुंदर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे तो बाह्य जाणतो. आणि ज्ञानी मनुष्य अंतरंग जाणतो. तो म्हणतो हे शरीर कितीही सुंदर असलं तर नाशिवंत आहे. क्षेत्रज्ञ हे क्षेत्र जाणणारा जो आहे, कशापासून झालंय आणि याचा अंती काय होणार आहे. याचा अंती भस्म तर होईल, म्हणजे अग्नीने जाळलं तर भस्म होईल. मातीमध्ये पुरलं तर त्याची शरीराची पुन्हा मातीच होऊन जाईल. किडे मकोडे खातील, त्या किड्याची पुन्हा मातीच होऊन जाईल. जंगलामध्ये पडला तर पशुपक्षी खाऊन जातील, त्याची पुन्हा विष्ठा होईल, त्याची मातीच होईल. म्हणजे मातीतनंच निर्माण झालेलं शरीर पुन्हा मातीमध्येच जाईल. म्हणजे मातीतलंच जाणारं शरीर मातीतच कसं जातं? ती मातीच सांगते कुंभाराला. माती सांगे कुंभाराशी, पायी मज तुडीशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. मग हे जाणलं पाहिजे तुला. हिताकारणे सर्व शोधोनी पाहे. तुझं हित व्हावं असं वाटत असेल तर वेदामध्ये काय सांगितलंय, उपनिषदामध्ये काय सांगितलंय, निराळ्या धर्मग्रंथात काय सांगितलंय, साधूने काय सांगितलंय, संतांनी काय सांगितलंय, हे सगळं शोधून पहा. म्हणजे काय कर, चिंतन कर, श्रवण, आणि मग काय आलं, चिंतन मनन करायला पाहिजे. म्हणजे सगळं शोधून घ्यायला पाहिजे. हा सांगतोय ते खरं आहे का नाही, शोधल्याशिवाय कसं कळणार. हिताकारणे सर्व शोधोनी पाहे. हिताकारणे बंड पाखांडवारी. तुझं हित व्हावं असं वाटत असेल, पहिलं काम करायचं ते तुला द्वेष सोडला पाहिजे. बंड तू ते हिताकारणे बंड, बंड याचा अर्थ द्वेष. द्वेष सोडला पाहिजे. ह्या द्वेषामुळे तुझं मन स्थिर होत नाही. बंड पाखांडवारी, नास्तिक्य बुद्धी सोडली पाहिजे.
देव आहे का नाही, देव काय करतो, ही नास्तिक बुद्धी आहे. देवच सगळं करतो, पण ते नास्तिक माणसाला कळत नाही. एक अत्यंत नास्तिक माणूस होता, तो देवाचं नावही घ्यायचं नाही, देवाला काही नाही, जगात देवच नाही, अमुक नाही तमुक नाही. त्याचा एकुलता एक मुलगा आजारी पडला. उत्तमात उत्तम डॉक्टरकडे त्याला घेऊन गेला तो, आणि घेऊन गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले आम्ही सगळे प्रयत्न करू, पण तुम्ही देवाची प्रार्थना करा की आमच्या हाताला यश येऊ द्या म्हणून. आयुष्यभर देवाचं नाव न घेतलेला मनुष्य शेवटी त्यांनी देवापुढे हात जोडले, देवा माझं एकुलते एक लेकरू वाचव बाबा. म्हणून ही पाखांड म्हणजे नास्तिक बुद्धी आहे ना, ती नास्तिक बुद्धी सोडून दे. हिता कारणे बंड पाखांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हे म्हणा, वाद विवाद करण्यात वेळ घालवू नको. तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर समर्थ. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जनी सांगता ऐकता जन्म गेला. लोकाला पुष्कळ सांगितलंय, लोका सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण, तसे चालणार नाही ना. म्हणून सांगितले बोले तैसा चाले त्याची वंदावी वावरे. म्हणजे नुसतं सांगून उपयोग नाही. जनी सांगता ऐकता जन्म गेला. लोकांनी आपल्या कल्याणासाठी सांगितलेलं ऐकता ऐकता जन्म गेला. अरे बाबा वादविवाद करू नको, भांडण करू नको, हे सांगणाऱ्याने सांगितलं आणि ऐकणाऱ्याने ऐकलं, पण वादविवाद तसाच. म्हणजे वादविवाद करण्याचा याचा स्वभाव बदलला नाही. काय म्हटलं, जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी. हा वाद कशाने होतो? संशयाने होतो. संशयात्मा विनश्यती. संशय कल्लोळ नाटक आहेच का नाही. संशयात्मा विनश्यती. प्रपंच असो का परमार्थ असो, संशयाने सगळं नाहीच होऊन जातं. म्हणून ते काय म्हणले, उठे संशयो वाद हा दंभधारी. संशय नुसतं, हो तू इथं ठेवलं होतं, कुठे गेलं? आता काल आम्ही ते नवीन आणलेला हार शोधत होतो, कुठे गेले कुठे गेले, इकडे तिकडे शोधले. कुठे गेले म्हणजे काय, कुणी घरी घेऊन गेलं का? या खुर्चीच्या खाली होते इथे, याच्यावरती ते हे होतं, सकाळी आपण पारळा पूजेला टाकतोय ते कार्पेट, ते थोडंसं याच्यावर होतं. इकडे इकडे सगळीकडे शोधलं. म्हटलं कालच मी दाखवलंय, दिसत नाही म्हणजे कुठे गेलं. याचा अर्थ ठेवणाऱ्यांनी कुठे ठेवलंय हा त्याचा अर्थ. घेऊन गेला असं नाही, ठेवलंय कुठे. म्हणजे एवढी जागा शोधायला 2-4 ठिकाणं ना. एक तर ते कपाट आहे, ते हे कपाट नाही, ते इथे. मग हळूच त्याच्या खालनंही डोकवतंय मी इथं आहे म्हणून. पिशवीने खालनं डोकवलं, ओ गुरुजी मी इथं आहे. संशयाने कुणाकोणावर संशय. एकदा सकाळी उठल्यानंतर मंगळसूत्र सापडे ना. मग ते आपलं सकाळपासून कोण कोण येऊन गेलं. ही आली, भांडीवाली येऊन गेली, अमुक गेली, तमुक गेले. अहो तो मनुष्य चौकशी करायला आला होता ना, अमुक नाही तमुक नाही तमुक नाही तमुक नाही. त्यांच्या आंघोळ बिंघोळ झाली, सगळं झालं. उशी उचलली तर उशीच्या खालीच मंगळसूत्र. तोपर्यंत किती लोकांवर संशय झाला. उठे संशयो
वाद हा दंभधारी. कुणाच्या मनामध्ये संशय आला, प्रत्यक्षात कृती घडलेली नाही पण संशय आला. मग हा संशय प्रपंचामध्ये पण घातक आहे आणि परमार्थामध्ये पण घातक आहे. म्हणून त्यांनी दंभ निर्माण होतो. कुठे संशयो वाद हा दंभधारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. मग तो वाद संवाद म्हणजे वाद संपला पाहिजे आणि संवादाला सुरुवात झाली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. संशय परमार्थामध्ये कसा? परमार्थामध्ये संशय म्हणजे देव आहे का नाही हा संशय. ते सत्पुरुष सांगतात ते खरं आहे की नाही कोण आठव. एवढे अनुभव आपण लोकांचे वाचून दाखवतो. गजानन महाराज ह्याला पावले, त्याला पावले, त्याला पावले. आपल्या मनामध्ये संशय की तो त्याला पावला मग आपल्याला पावेल का नाही संशय. अशी तुझी कृपा लाभोती अमा. तीर्थ ते पहा अमृत जाहले. जानरावाचे मरण जानरावाचे मरण वाचले. चिंचवणी ते मधुर जाहले. अशी तुझी कृपा लाभोती अम्हा. श्री गजानना जय गजानना. नमन हे असो तुला पुन्हा पुन्हा. महाराज तुमच्या तीर्थाने जानरावाचा मृत्यू टळला. मग आमचं तर काय कंबर दुखते, डोकं दुखतं, एवढं जर तुम्ही कमी करू शकता का नाही. अशी तुझी कृपा लाभोती आम्हा. देवा त्यातले थोड्या कृपेचा भाग आमच्याकडे वळवू द्या. तुम्ही इतक्या लोकांचं कल्याण केलं, वळू द्यात म्हणणं निराळ आहे. तशी कृपा आमच्यावर करा म्हणणं निराळ आहे. पण हे खरं आहे का खोटं आहे असं म्हणण्यात खोटं आहे. म्हणून त्याला परमार्थातला संशय म्हटलंय. जगात देव आहे का आणि असला तर तो येणार आहे का, मला भेटणार आहे का, माझं होणार आहे का. संशय का मनी आला. अरे भेटणारच. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घावगा जय निशाणी. नुपेक्षी कदा रामदासा ठेवानी. संतांच्या वचनावरती आपला दृढ विश्वास असला पाहिजे. म्हणजे संतांच्या शब्दावर विश्वास का ठेवायचा आम्ही संतांच्या शब्दावर विश्वास. संत जगाकडे काहीही मागत नाही. जगाकडे काय देवाकडे मागत नाही. नरगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. लवांकुश चालले होते गीत रामायण म्हणायला, रामचरित्र सांगायला. त्यावेळेला ते सांगतात वाल्मिक ऋषी, त्या तुम्ही चाललाय राजवाड्यात, तो राजा तुम्हाला काहीतरी देईल. एवढं सुंदर गीत म्हणल्यावर, तुम्ही एवढं चरित्र सांगितल्यावर नको मान रे, नको दक्षिणा, मला दक्षिणा नको. या धनाचे काय मूल्य मुनिजना. अवघ्या अशा श्रीरामार्पण. त्या ऋषीमुनींनी आपल्या अवघ्या भगवंताला अशा अर्पण केलेले असतात. नको मान रे, नको दक्षिणा. नको माने नको, दक्षिणाय नको. या धनाचं काय मूल्य आहे. मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण. ज्यांनी आपल्या सगळ्या आशाच भगवंताला अर्पण करून टाकल्या, तो जगाला काय मागणार आहे. मग ते जे निष्कांचन असतात, असे जे ऋषी मुनी, ज्यांना समाजाकडनं कशाचीही अपेक्षा नाही, मानाची नाही, समाज तर शिव्याच देतोय, ते गेल्यानंतर मग त्यांचं महत्त्व जगाला कळतं. जिवंत असताना काय माऊलींना त्रास कमी झाला का, संतांना त्रास कमी झाला, त्रास होतोच. पण त्यांनी आपला देह ठेवल्यानंतर किंवा समाधी घेतल्यानंतर मग जगाला त्याची किंमत कळते. जिवंत असताना कळत नाही.
म्हणून संतांच्या मनावर का विश्वास ठेवायचा वचनावरती, तर संत जगाकडे काय देवाकडे पण काही मागत नाही. मग असे जे निष्कांचन असे साधू संत आहेत, कशाचीही अपेक्षा न करणारे, ते जगाच्या कल्याणासाठी जर बोलतायत ना, मग त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. मग तिथे तू संशय व्यक्त करू नको. उठतो हा अध्यात्मातला संशय. उठे संशयो वादः दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता गणपतीमध्ये सुद्धा आपली ही प्रवचनं अशीच चालू राहणार आहेत. पण तुमच्या घरी गणपती असल्यामुळे कदाचित ह्या 4-5 दिवसात लक्ष्मी होईपर्यंत तुम्हाला ही प्रवचनं रोजच्या रोज ऐकता येणार नाही. पण तुम्ही ही यूट्यूबवर तुम्हाला कधी पण उपलब्ध आहेत. गौरी विसर्जन झाल्यानंतर मग जरी शांतपणे तुम्ही एक एक प्रवचन ऐकत गेलात तर यूट्यूबवर ते उपलब्धच आहे. जय जय रघुवीर समर्थ. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. जनिहित पंडित सांडित गेले. हे म्हणा, तुला मगाशी सांगितलंय काय, सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद विवाद तैसाची ठेला, हे सांगितलं. हा ऐक म्हणजे इतकं सांगून सुद्धा आणि इतकं ऐकून सुद्धा हा वादविवादाचा स्वभाव जात नाही. म्हणले हा वादविवादाचा स्वभाव एखाद्या वेळेस अज्ञानी माणसाचा नाही गेला तर आपण समजू शकतो की याचा भाव किती चांगलं सांगितलं तर हा या कानाने ऐकणार आणि त्या कानाने सोडून देणार. आपलं कल्याण पण ह्या जीवाला कळत नाही. त्यामुळे एखाद्या अज्ञानी माणसाने जर ऐकलं नाही किंवा ऐकून तसं वर्तन केलं नाही तर एक वेळ आपण समजू शकतो. पण जे ज्ञानी आहेत, पंडित आहेत, त्यांना तर कळलं पाहिजे का नाही, हा अहंकार आडवा आला तर परमात्मा दूर जातो. त्यांनाही कळत नाही म्हणाले. ज्ञानी माणसं आहेत म्हणजे अडाणी नाही आहेत, ज्ञानी आहेत. ज्ञानी कोणा म्हणले, पंडित आहेत, त्यांना पंडित ही पदवी आहे, ज्ञानी माणसं आहेत. जनिहित पंडित सांडित गेले म्हणजे ज्ञानी असून पंडित असून तो सुद्धा त्यालाही आपलं हित कळत नाही की वादविवाद करू नये म्हणून. हा म्हणतो मी वादविवाद करायला जाऊलाय. गुरुचरित्रात कथा आहे, तो वादविवाद करायला आला होता पंडित. हे काय समर्थ चरित्रातच कथा आहे. तो वादविवाद करायला आला. म्हणले आम्हाला
माझ्याशी वाद घाला. समर्थ म्हणले मला काय कळत नाही बाबा, मी तुझ्याशी वाद काय घालू. पण म्हणले माझा हा इथे झाडू आलाय ना, हा तो तुझ्या प्रश्नाची उत्तर देईल. त्याला वाटलं एवढा मी पंडित, हा झाडूवाला माझ्या प्रश्नाची काय उत्तर देणार. त्या झाडूवाल्याला विचारलं देशील का रे या पंडिताच्या प्रश्नाची उत्तर. तो म्हणला महाराज आपली कृपा असेल तर देईल. म्हणजे माझ्याजवळ ज्ञान आहे म्हणून मी देईन असं नाही, माझ्याजवळ ज्ञान नाही याची मला खात्री आहे, पण तुमची कृपा झाली तर याच्या प्रश्नाची उत्तर मी देऊ शकतो. म्हणले ये पुढे. त्याने अशा 3 रेघा मारल्या, एक एक रेग ओलांडून तो पुढाला. जसजशी एक रेग ओलांडय तसतसं ज्ञान वाढत गेलं त्याचं. आणि 3री रेग ओलांडून जेव्हा पलीकडे तो पलीकडे आला, त्याला पूर्ण ज्ञानी झाला होता. त्या पंडिताचा सगळा अहंकार त्या झाडूवाल्याने काढून टाकला. अशी तुझी कृपा लाभोती आम्हा श्री गजानना. जय गजानना. नमन हे असो तुला पुन्हा पुन्हा. हे एवढे मोठे पंडित पण वाद का घालतात असं आपल्याला पण वाटेल का नाही, की मी सगळ्या वादात तुम्हाला हरवायला आलो. तो आला होता गोसावी, तो पण म्हणतो ना गीता सांगायला मी आलोय, माझ्या ऐकायला या. तो म्हणले तिथं रंगा साधू बसलाय, त्याला तुम्ही सगळं देताय आणि माझं ऐकायला काय येत नाही. मग या साधूंनी नैनन छिंदंती श्लोक याच्यावरती, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहरी पावका न चैन क्लेदेन तापो न शोषेती मारुता, याच्यावरती प्रवचन केलं त्या साधूंनी. प्रवचन केल्यानंतर काय झालं, इकडे महाराज चिनी ओढत बसले होते पलंगावरती, ठिणगी पडली त्या पलंगावरती, पलंग पेटून उठला. तो साधू म्हणतो महाराज 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 तुमचं पलंग पेटला. म्हणले पेटू देणार, अग्नी काय करतोय तू, आत्ताच प्रवचन करतोय ना. नाही नाही छंदंते शस्त्राने ये म्हणले माझ्याजवळ बसायला. नाही नाही म्हणले महाराज मी आपला शिरापुरी खाण्यासाठी, मला याचा अनुभव नाही की अग्नी आपल्याला जाळू शकत नाही, या अनुभवापर्यंत मी अजून गेलो नाही, मला फक्त पोपट पंची जमते, मला क्षमा करावं. त्यांचे भक्तही म्हणाले महाराजांना की तुम्हाला अग्नी जाळू शकत नाही आम्हाला कल्पना, पण तुम्ही खाली उतरा आमच्यासाठी. तेव्हा साधू संत जे खरे आहेत ना ज्ञानी, ते वादात पडत नाहीत. त्या साधू म्हणतात तू मोठा बाबा मी छोटा आहे. पण जे अर्धवट ज्ञानी असतात म्हणजे पंडित आहेत पण पूर्णत्वाला पोचलेले नाहीत, ते वाद घालतात की माझ्यासारखा श्रेष्ठ ज्ञानी दुसरा कोणी नाही. आणि अशा ह्या वादामुळे शेवटी ते ब्रह्मराक्षस होऊन जातात. अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. अहंतेमुळे ते ब्रह्मराक्षस होऊन जातात. आणि मग त्यांचा उद्धार करणारा कोणी येईपर्यंत ते ब्रह्मराक्षस या योनीमध्येच राहतात. एखादा सत्पुरुष येतो त्यांचा उद्धार करून जातो. अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे. हे मना विचार कर. एवढा पंडित ज्ञानी, त्याच्यापेक्षा कोणी विद्वान असेल का? नाही. खराखर तो ज्ञानीच आहे, पण ज्ञानाचा अहंकार झाल्यामुळे ब्रह्मराक्षस झालाय. मग विचार कर हे मना, एवढ्या ज्ञानी माणसापेक्षा दुसरा कोणी नाही हे जरी खरं असलं तरी त्या अहंकारामुळेच तो राक्षस योनीला प्राप्त झाला, ब्रह्मराक्षस योनीला. म्हणून मी तुला सांगतो. म्हणजे काय सांगता महाराज? एवढं ऐकलं ना कथा, की एवढा मोठा ज्ञानी मनुष्य, पंडित मनुष्य सुद्धा अहंकारामुळे ब्रह्मराक्षस झाला. म्हणून हे मना तू माझा ऐक. काय म्हणतात समर्थ? मना सर्व जाणीव सांडो निराहे. मना तुला जरी ज्ञान झालं तरी त्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नकोस. कारण अहंकार बाळगलास की जवळ असलेला देव निघून जातो. त्या गोपीचं परवाच उदाहरण सांगितलं. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. त्या गोपी
चालल्यात शोधायला. प्रत्येकाला विचारतायत, झाडाला विचारतात, वेलीला विचारतायत, अगं हे वेलीनो त्या भगवंताचा हात तुम्हाला लागला असेल ना येताना, तर तुम्ही मला सांगा कृष्ण कुठे गेला आहे. त्या झाडांना विचारतात. कृष्णाला आवडणारी जी फुलं आहेत, पारिजातकाची फुलं आहेत, त्या झाडाला विचारतात कृष्ण कुठं गेला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. मग शेवटच्या कडव्यात त्या म्हणतात की आम्ही विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. आता आम्हाला कळलं विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. त्या गोपी म्हणतात म्हणजे आम्हाला कृष्ण काय झालं होतं, या विषयामध्ये आम्ही वाहत गेलो की रास क्रीडेमध्ये कृष्ण फक्त माझ्याच बाजूला आहे, तो परमात्मा हे आम्ही विसरून गेलो. आणि आम्ही मात्र या रासक्रीडेमध्ये याच गोष्टीचा विषयाचा आनंद घ्यायला लागलो. तेव्हा आम्हाला क्षमा कर देवा. आम्हाला झालेला अहंकार की कृष्ण फक्त आमच्याजवळच आहे, या अहंकारामुळे तू दूर गेल्याचे आता आम्हाला कळलंय. आता आमचा अंत पाहू नको, प्रगट हो. मग भगवंत प्रगट झाले. अहंकार गेला, देव प्रगट झाले. म्हणून आपण पाया का पडायचं देवाचा? देवा मला अहंकार होऊ दे नको. पर संत सुद्धा हेच देवाकडे मागतात, अहंकाराची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. जनीहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडो निराहे. आपल्याला जरी ज्ञान असेल तरी मी ज्ञानी आहे हा भाव आपल्या मनामध्ये कधीही जागू नये. त्याला शांत करायचं, बाबा आपल्यापेक्षा भरपूर ज्ञानी माणसं जगामध्ये, त्या मानाने आपल्याकडे काय ज्ञान आहे. एकदा सगळ्या शिष्याने आपल्या गुरु सांगितलं की एवढे ज्ञानी तुम्ही, तुमचे अनेक आश्रम निघालेत, एवढं मोठं ज्ञानाचा साठा तुमच्याकडे. तेव्हा गुरु सगळ्या शिष्यांना घेऊन नदीवरती गेले, ओंजळीमध्ये पाणी घेतलं. त्यातलं पाणी तर इथं आपल्याला माहिती आहे बेसक्यातनं खाली पडतं, थोडंसं हातामध्ये शिल्लक राहतं. ते म्हणले पहा ही वाहणारी गंगा म्हणजे ज्ञान आहे. माझ्याकडे किती ज्ञान आहे बाळानो, हे ओंजळीत भरेल एवढंच मी घेतलं आहे. तुम्हाला वाटतं मी ज्ञानी आहे, बघा ज्ञानी आहेतच, पण शिष्याला काय सांगतात, माझ्याकडे एवढंच ज्ञान आहे बाबा. म्हणजे एवढा मोठा ज्ञानी मनुष्य, त्यालाही ज्ञानाचा अहंकार नाही. म्हणून मनात तुला सांगतो, त्या जे पंडित अहंकारामुळे ब्रह्मराक्षस झाले तसं न होता हे जे गुरु आहेत, ज्याच्याकडे अपरंपार ज्ञान आहे, पण स्वतः म्हणतात मला काही कळत नाही, असा हो. तुझ्याकडे काही थोडंफार ज्ञान भगवंताच्या कृपेने प्राप्त असेल, त्या ज्ञानाचा तुला अहंकार होऊ देऊ नकोस. जय जय रघुवीर समर्थ. फुकाचे मुनी फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधून पाहे. फुकाचे मुखी बोलता काय वेचे. अरे हे मना, हे नाम फुकट आहे. फुकाचे मुखी बोलता काय वेचे. ह्या भगवंताचं नाव सहज सुलभ आहे, सोपं आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपे सदा. हे नाम सोपं आहे. राम आहे, कृष्ण आहे, गोविंद आहे. रामकृष्ण गोविंद म्हणजे काय? त्रेतायुगातला जो राम, तोच द्वापार युगातला कृष्ण आणि तोच कलियुगातला विठ्ठल. फुकाचे मुखे बोलता काय वेचे.
जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। गोपाल कृष्ण गो। त्रेतायुगातला राम, चौथा द्वापारातला कृष्ण, कलियुगातला विठ्ठल। हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम। हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम। विकत घेतला श्याम, बाई म्या विकत घेतला। फुकाचे मुखी बोलता काय वेचे। अरे असं हे भगवंताचं नाम गोड आहे, मधुर आहे, कल्याणकारी आहे, तरी तुला घ्यायचा कंटाळा का वाटतो रे बाबा? फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे। दिवसेंदिवस तुझ्या मनामध्ये गर्वाचा साठा वाढतोय। एखादा ज्ञानी असेल म्हणा, एखादा श्रीमंत असेल म्हणा, एखादा काय कलाकार असेल म्हणा, त्याला दिवसेंदिवस त्याच्या कर्तृत्वाचा अहंकार वाढत जातो, गर्व वाढत जातो। पण हे सगळं भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळालं तो विसरतोय, म्हणून गर्व वाढत जातो। दिसेंदिस अभ्यंतरी गर्व साचे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे। हे मना पुन्हा तुला वारंवार सांगतोय, तू क्रिया कर म्हणजे सत्कर्म कर। सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। तू नुसतं बडबड कर नको, कारण क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे। तू क्रिया कर। क्रिया म्हणजे काय? सत्कर्म कर, सत्संग कर। म्हणजे हे सगळं तुम्ही सांगताय खरं आहे, पण माझ्या बुद्धीला कसं पटणार? विचारे तुझा तूच शोधून पाहे। हे म्हणा तूच विचार कर। काम न करता नुसतं बोलणाऱ्या माणसाचं जगात किंमत होते का न बोलता काम करणाऱ्याची किंमत होते? तुझा जो विचार कर। नुसती बडबड करणारा श्रेष्ठ आहे का जो प्रत्यक्ष कृती करतोय तो श्रेष्ठ आहे? याचा विचार कर ना तू। विचारे तुझा तूच शोधून पाहे, तुझा तू विचार कर। अहंकारी माणसाचं काय होतं याचा विचार कर। क्रियेवीण बोलणाऱ्याचं काय होतं याचा विचार कर। अहंकार झाल्यानंतर देव लांब जातोय याचा विचार कर। हे सगळे विचार केल्यानंतर मी जे काही सांगतो ते तुझ्या बुद्धीला पटेल, पण तू विचार करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे, त्याचा ध्यास लागायला पाहिजे। कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्। कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज 110 ते 114 म्हणजे 5 श्लोकावरती आज निरूपण झाले। आरती
गिरीची हे देव सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले मान पावता उभीही अनाथांची आरती पंढरीश प्रभूची कमलचापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्यमाला मितीना अबीर गुलालाला दर्शना संत संग आला जल्लरी टाळ वाजताना जललरी टाळ वाजताना नाचते भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी कणुरा पाव विठावाई आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची सद्गुरु